चल आता हे भरून घेऊ आपण. आता मम्मीने आम्ही यायच्या आधीच करून ठेवलंय बरं का लाडू चिवडा. आणि अजून काय मम्मी? लोणचं. लोणचं. अंडी पण आहे. हा. अंडी पण ठेवतात. लोणचं कशात भरायचंय? कॅरीबॅग करायचं. कॅरीबॅगमध्ये नाही होत ना. नाही. तिथे गेल्यावर हे करायचं. घरातले डबे का नाही आणले? तुला माहित होतं ना काय काय करणार आहे. तू आणलंय का अंड्यासाठी? नाही मग मला माहिती आहे ना मला कशात न्यायचं मग असतं. मला जे न्यायचं ते मी कॅरीबॅगेत नेऊ शकते. मला माहिती मला काय न्यायचंय. हळू. हे सगळे द्यायचं ना? हा सगळी. लगेच पोचायला पाहिजे. तू जाणार आहे ना? हा जायचंय मला काही जायचं. मग एकदाच भरून घ्यायचं का? नंतर परत बसणार आहे. परत भरायचं. तुझं पण भरायचंय ना आता नारळ. बर लाडून ते बर. मग त्याला हे बघा लाल जवळ येणार. बघा जवळून बघा. वास कसला भारी आला लाडूचा. लाडू पटकन लाडूच लय भारी लागते. काय केलं? दाखवायचं का नाही? दाखव. धपाटे पण बनवते आता नाश्त्याला मम्मी. भरून घेतो आम्ही ह्याच्यावर. आमची आता निघायची घाई चालू आहे त्याच्यामुळे जरा गडबड आहे सकाळी सकाळी. बस का? कोणाला? तुला? मला थोडेसेच दे. थोडेसे. थोडेसे म्हणजे किती खाणार नाही का? नाही आहे तर तरी कोण आहे खायला? हा टाक. सगळं बस. एवढे ठुलं तिथं. मला जे कमी वाले ते दे. तुला दे ना आणखी त्याच्यात. माझ्यातले तुला घे. त्याचं शॉपवर न्यायचा. त्याचं एक सकाळच्या पर्यंत नाश्त्याला. डिझाईन देत नाही ढग. स्वयंपाक करणं होत नाही. मम्मीने करून दिलं. मी 6ला उठूनच सगळं करते. असं चिवडा बिवडा तिथंच ठेवायचं नेलेलं दुकानात. दिवाळीला छोट्या छोटा बिचारा ग काल 2 वेळा भजी खाल्ली. दोन्हीतून मिरची लागलं. मला त्याचं तोंडच आठवतंय. तो परत हातच नाही लावत मग एकदा झाल्यावर. ते उठून आलता तिच्या ताटातलं खायला. काय रे बाय का? म्हणजे तू अर्ध केलं तर दोघांनाच पाहिजे. अगं मम्मी शंकरपाळे करायचे. मैदान असं नाही का? संध्याकाळी मला जायचंय. मी मैदा आणला. अजून काय लागतं त्याला? मी आणून ठेवलंय सगळं. मला करायलाच नाही झालं.
हा? घासून टाकला ना लावायचंय देऊ का ओला करू ते मी कुंकू आणले मंदिरात आज. मंदिरात लावायचं. डब्बी आणले डबे एक मला. हो का, देवाला वाटलं. ते असं लावा 2 बोट कोरडवालं. ते देवाला वाटलं. मी म्हणलं छान वाटतं ना ते विकत वगैरे नाही. मोठे डबे कसलं मग मी थोडं काढून ह्याला कसं भरते चिवडा ना. हो, त्याला एवढं ठेवलं. कारण मला बाबा चल सगळं हे केलं. रक्षाबंधनला आलं दिवाळी चालली सगळी. मी तिला सांगते नको करू ते ऐका नाही. आजचं दिवस असतं. हातात घेतलं. आम्ही 2 दिवस झालं नुसतं करूनच खातोय. खायचं खायचं वरचं. बरं चालतं, ठेवते. ते ह्याच आहे ना काय म्हणतात ते प्युअर आहे वाटतं ते भारी कलर पण बघा ना लगेच मंदिरासारखं केलं. लावून बघू मग आपण एक आणून डबी छोटीवाली माझ्याकडे गेले. माझं लई दिवस झाले इच्छा होती असलं कुंकू घ्यायचं. बरं झालं लक्षात आलं. खूपच लय भारी असते म्हणजे. तोंडच वेगळं दिसतं कुंकू लावलं. आपले असं बाया माणसाला लावलं तरी लय छान दिसतं. चेहऱ्यावर तेजच येतं ते कुंकू लावून आल्यावर. पण पहिले बायकांना नव्हते लावत हा ना मंदिरात आता सगळ्यांना लावत मम्मी मंदिरात गेल्यावर आपला फक्त जेंट्सला लावायचे. आता लावायला लागलं. नव्हतं लावत. एवढं भरलंय ग. बरं ठेवले अण्णा खाली. बस बस तिचा राहू दे अन्न पण घरी बस बस तिला वेगळा भरलाय किती खाणार आहे. जानूला वेगळा भरलाय ते हा खातच नाही. बस झालं. अंडी कशात भरायच्यात ग. अंडी होय अंडी घरी बॅग मध्ये बनवलं. अंडे राहू दे तसेच त्याला थोड्या वेळाने हे करता येईल. अजून आणायचं खाऊन सुधर. मी नाही ते जानूला लागतात मला नाही आवडत. माझ्या जानूला दररोज संध्याकाळी अंड्याची पोळी लागते. तिला घरी जाताना काय करू विचारलं की ती म्हणते अंडे आहेत का खरं अंड्याची पोळी. मग झालंय लोणचं कशात. लोणचं बरं आहे काय गॅरी बॅग मध्ये दोघीला बी. मग मी तसं छोटं पावशेर अर्धा किलोचं कॅरी कॅरी बॅग गॅरी बॅग नाही तर हा हा ते डबा नसतो त्या डब्याने ना भातवडी की भातवडीने भरायला चांगलं. तुझं ते स्वीटचं वरती ठेवलंय मी रात्री घेऊन होतं. ती राहिली इथंच. हा ह्याला बघून तोंडाला पाणी येतंय. गावरान लोणचं. वास पण भारी येते. ह्याला आधी हलवायला पाहिजे होतं. हलव की असं वर खाली कर ना असं बघ. हा हळूच पण एका हाताने वरती पकड आणि एका हाताने खाली पकड. नाही उडायचं. तर मी घरचंच काही पण असो छानच लागतं. मी तू त्या दिवशी नाही हॉटेलचं कशाला मागवलं म्हणलं मला वाटलं घरचं काहीतरी केलं असं.
ती मागवली. ती बी छान लागली टेस्ट बरं का त्या याच्यासारखंच उंबरठ्याची. लागलं की ती. बस का तुला तेल असं त्याच्यात तिच्यापाशीच राहून दे, जास्त खाली राहिलं तेल पाणी ती मिरच्या टाकली परत. आपण दिवाळी एकत्र सगळे एकत्र आल्याशिवाय असं काय करणं होत नाही. चवीला करायचं पण मम्मी काय त्याला तुम्ही करायचं. लय दिवस झाला म्हणते ते अण्णा. मग काय 3 आठवडे झाला असं म्हणले दही धपाट आणि शेंगदाण्याची चटणी करा. दही आणलंय का? अण्णा ते काय चाललंय त्याचं? हे बघ ह्याच्यात टाकला का मसाला? राहायचं का इथं शेजारी एक एक घर घेऊ आपण. इथं काय स्वयंपाक बी मम्मीला करायला लावायचं. व्हिडिओ आहे की ताई शेजारी बहीण शेजारात असते. हम्म. ए ताडे ही पुरं बघ खाली गेली ती पार. परत ए ताडे लय सगळं ती बहिणीचं सगळं काम करते. शेजारी असल्यामुळे तर तेच आहे. गॅसची टाकी संपली की गॅसची टाकी आहे कर ती परत चपाती घेऊन येते काय भाजी देणार. मी पण पाहिलं होतं ते. बहिणीचं घर शेजारी असलं मी तर घरी स्वयंपाकच नाही करायचे. तिच्यासाठी तिने काहीतरी मागवलेलं मोबाईलचं. हेच घेऊन बसला म्हणजे आता आलंय तर राहून दे फोडलंय मी. हे ठेव का ह्याच्यातच बस का तुला लोणचं हा बस कोणचं दिलंय रुपाला? मोठं बस ना परत नेन राहून दे तिथं तरी कुठं लय मोठं एवढं. ऐ फ्रीज मध्ये ठेवायचं फ्रीज फ्रीज मध्ये नाही. नको ठेव. फ्रीज मध्ये नको. लोणचं कुठं फ्रीज आता पावसाळ्यात जास्त खाणं होत नाही मग नाही उघडलं की ते. मसाला टाकला तेल असं तेल टाकलंय मम्मी टाकलंय तिने. टाकल्यावर खराब नाही व्हायचं. चल हे छोटूच घेते म्हणून आता आमचं संपून जाईन लगेच. आम्ही जानू खातील तिला बी नको देऊ पण खोकला याला. देत नाही पण लागली सवय तिला देते मी. खोकला आला तरी दही वगैरे चालूच असतं. एकदम बंद केलं आणि एकदम चालू केलं की परत तसंच होतं. बास ना म्हणजे तेल टाक किती मग तिच्या ह्याच्यात राहते. थोडं. मी किती 2-3 किलो आणले होतो. म्हणलं बघावं आता पार पाऊस यायचा टाइम झालाय होतंय का नाही चांगलं. तर लय छान झालं बाई टेस्ट आणि वास पण येतो. हे भात वडे ठेवू का टाकू घासायला नाही असं टाकायचं कशाला त्यात खराब नाही. दे मम्मी किचनला लागलं हळकुंड त्याला भाजून बारीक करून मिक्स करून तुझा डब्बा तयार आहे. चटणी भरू का चटणी दी चटणीची भरणी आणि हा माझा माझ्याकडे हाय आईने दिलेली त्यामुळे मी आता थोडंच घेऊन ही भरायला चमचा नाही येतात. मम्मीच्या घरी येताना 2च बॅग असतात. जाताना गाडीची डिक्कीच भरती. घरी कुठली तू घरी केली आहे? मसाला नाही जात तुम्हाला दोघी मुली? मला नको. मला भरपूर आहे मसाला. तू म्हणजे माझ्याकडे हा त्याच टेस्ट करायला दे. हा चटणी टेस्ट करा थोडा चटणीची वाज बघ लसणाची कसली ती. अगं मी तेच जानू माझी त्यासाठीच मम्मीला म्हणत होती मम्माला लय मोठी चटणी दे. मी संध्याकाळचं चटणी आणि चपाती खाते माहिती का. आठवड्यात 4 दिवस तुम्ही चटणी आणि चपातीच खाते. असं म्हणायचं आणशील जरी थोडं बीट काढलं बसू ना. अगं तिचं थोडस असतं ना तिथं त्यात मिक्स होतं नंतर मिरची. एवढं मोठं ह्याच्यात थोडी होणार. अरे एडिट करायला येत नाही का? भरते ही बॅगच भरते. तुम्ही जरा नांग होईल तुम्हाला अर्धा तास मध्ये पाणी तापले तुमच्यामुळे राहिले पाणी गॅसवर. हा जावा तुम्ही बाथरूमला आलेच. जायचं कुणालाच नाहीये फक्त एकामेकाला चला जायचंय आवरा 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 आवरा. सगळ्यांची इच्छा इथेच राहायचंय. ते पोरं उठवलं 7 वाजल्यापासून आवरा आवरा करून ती पोरं बाहेर खेळतात. दाजी मोबाईल बघतात बेडरूम मध्ये. दीदी दाजीला म्हणते आवरा. दाजी दीदीला म्हणते तू आवर. चटणीची वास आली का नाही वांग्याचं भरीत आठवते. तू तोंड धुवायचं अजून कशाला एवढं.
अगं मम्मी तुला काय माहिती तू चल पुण्यातल्या मेसचं खायला एकदा. पुण्यातल्या बेचचं नाही ते दिवशी अण्णांना दवाखान्यात घेऊन गेलते पुन्हा ना. जेवायला गेलं तरी इच्छा होत नाही खायची. पैसे तुला सांगू का? दुप्पट. जे अण्णांना घेऊन गेलते ना दवाखान्यात त्या दिवशी आणि इथून काहीच नाही दिलं. अर्जंट गेले अचानक आणि तिथं काय येतं आणि डॉक्टर म्हणजे तुमची सगळी सोय करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे बेच डबा हे आमच्या शिटरांना पाठवून द्यायला होतो तुम्हाला. 100 रुपयाला डबा पण घेऊन लुटल्या चपात्याच्या अण्णांनी तर 2 बसतच एक चपाती लय बारीक अर्धा कच्चाच असतं का? मला मुलगीची भाजी ह्याची काय म्हणतो सोयाबीनची भाजी आहे. अर्ध्या कच्च्या भाजल्या एवढी नाही दिली. नुसती सोयाबीनची भाजी दिली या आणि वरणाला नाही सोयाबीन परतलेलं असतं तेल आणि वरणाला बी नाही कोथिंबीर नाही काही लसूण. ते भाज्या फक्त सांगायला असतं मेसला एवढे प्रकार होते त्या वरणात ते पाणी का वरण आहे कळत पण नाही. नेमकं ही बस ना, बस ना आहे की अजून तिथं बघू नंतर संपल्यावर पण आता आहे बस. मला पण दे थोडीशी. तू खायला चालवली ना ती भाजीला नाही चालवली का वांग्याच्या भरताला. आता आहे ना आईने आत्ता दिली कुठे तू दिलेली ती पहिली आहे माझी भरली पण ह्याची वासी ती चांगलं भारी दोन्ही साईडने भरून नेती. देते आई पण देते. त्यांनी त्या दिवशीच मला अर्धा का 1 किलोची कुटून दिली चटणी. म्हणजे असलीच म्हणजे अशी एवढी उंच भरली ना अशी चॉकलेटची पूर्ण भरली. लय चटणी माझ्याकडे आहे. मसाला पण आहे. झालंय का भरायचं सगळं? मसाला भर ना थोडा थोडा आपल्याला. कॅरी बॅगच नाही आज आता. कॅरी बॅगच नाही अजून बघू दे आहेत का छोटीशी. हा ती कुंकाची घे ना तिथं ती छोटीशीच आहे. झाला 2 बस. तू म्हातारी झालं काय करायचं ग चटणी मसाल्याचं. हिला शिकव. मग तू तीच झालं माझ्याकडे अंड्यावर पडायचे नाही मम्मी. इथंच आमलेट. मी तुझ्याकडे यायचं ना मी डंजो बुक करेन लगेच पाठवून. तुझी पोरं मोठी होतील तोपर्यंत. आणि तुझी मला वेळ नसतो ग. तुमच्या हाताला टेस्ट आहे. तुझं नको दाखव मला कसं लागतं. होय मम्मी आमच्या हाताला टेस्ट दिली देवानी. बस की तिला परत मसाला माझ्याकडे पण भरपूर मसाला. घेते ते राहू दे. हा काय देते. झालं हे खाली पडलं. झालं ना सगळं भरायचं. झालंय आता बघ. लोणचं तुझं मसाला लाडू हे माझं
तुझं भरून घे, माझं साईडला ठेव माझं सगळं. हे पण मला भरायचं. ओवाला दे जरा. ए मम्मी ह्याला थोडं कपडा दे गं, करायचं पकड. मसाला थोडा चांगला. हे पण माझं नाही. ते हे पण मम्मी ते स्वीटचं पण दे वरचं, तिचे बॉक्स आहेत ते दोन. कोणचे हा. कितीचे आहेत का हा ही कुंकाच्या पुढे न्यायच्यात. हे जर तुला ठेव घरात. हे कर त्यातलं कोण ठेव थोडस काढून कुठला त्यात आणलेला हा, रात्री चल. विकत. हे धागा आणि हे मी कुंकू घेतलंय काल तुम्ही हे तुला न्यायचं का एक? मंदिरातल्या व्हिडिओ मध्ये. कशाला लागतं? कलश ठेवते का तू मंदिरात? नाही नाही आधी ठेवत. ते ठेवलं होतं पण त्याला ते हेच आहे ना. हा. कलशला लागतं मग. हे कुंकू खूप छान असतं. हे केमिकल नसतं ह्याच्यामध्ये. दे ना हे ठेव. कुंकू कसं ठेवायचं? पेपर मध्ये पुढे वाचून ठेव. कुठे? पेपर कुठे? कधी छोटे डब्बे दे की. वाट तू लगेच घावायची ग. वाटे वगैरे दे. बारकडं बारीक असं. बरं ठेव डोक्यावर. मग बघू नंतर काय करते मग. घाई आली. तुझं झालं का पीठ मळून? एवढं सगळं सामान होतं भरायचं की रक्षाबंधन आहे की दिवाळी असंच एकदम प्रश्न उभा राहिल्यासारखं झालं. काय काय म्हणते गांधी? हा मम्मी वास काही हवाच कस बस बस तिथं अन्न देवाची सोड. तिथं वरती ठेवली. नाही त्यांना वाटलं तसं कपडा नाही खाल्लं. हा, तू आणखी केल्यावर. हे बघा मम्मीचं पीठ मळून झालंय मस्त. आता ना इसको पिशवी चाहिए. बेडच्या खाली असतील बघ. तर इकडे हे ब्लाऊज मम्मीने माझ्यासाठी शिवून ठेवलेले 4-5-6 ब्लाऊज शिवले होते सगळे. तर मला म्हटली म्हणजे ती ब्लाऊज शिवते तर म्हटली एवढे फॅन्सी ब्लाऊज मी गिरायकांचे शिवून देते तर तुझं पण मला शिवायच्यात. आणि हे तर नेटचे पीस तर सगळे तिने घेतले होते विकत आणि तिनेच वेगवेगळ्या पॅटर्न तिच्या पसंतीने शिवून ठेवलेला. तर खूप काही असतं म्हणजे माहेरी जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही म्हणतात ते खरंच आहे. कारण इकडं अण्णांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं म्हणजेच माझ्या वडिलांच्या. पण त्यांचासुद्धा जीव एवढा खालीवर होत होता. सारखं चाललं होतं हे आणू का ते आणू का, हे करू का ते करू का. एक तास असे थोडा वेळ म्हणजे आराम करायला म्हणून बसले नाही जागेवर. पोरांना बाहेर घेऊन जा, कुठं खायला वगैरे घेऊन ये, सकाळी नाश्त्याला बाहेरनं घेऊन ये, असं म्हणजे सारखं चालूच होतं त्यांचं पण. तर माहेरात आईवडील तर पाहिजेतच. आम्हाला भाऊ नाही आहे त्यामुळे तुम्ही मागच्या एका व्हिडिओचं कॅप्शन पण वाचलंच असेल. तर आम्ही दोघीच बहिणी आहोत आणि त्यांचं पण आईवडिलांचं पण म्हणणं असतं मम्मी अण्णाचं पण की आम्ही आहे तोपर्यंतच तुम्हाला जे काही सुख आहे ते असेल माहेरचं. तर असं सगळं चालू असतं. आणि ह्या बॉटल पण मुलांसाठी त्यांनी आणून ठेवल्या होत्या दोघांना 2. जानूला पहिलेच दिली होती. आणि हे सगळं आवरता निघायची वेळ झाली. तर मम्मीने हळदी कुंकू वगैरे लावलं. मम्मी अण्णांच्या पाया पडून घेतलं आणि निघालो. त्याच्यानंतर मी सासरी वगैरे गेले पण मी तिकडचं काही शूट घेतलं नव्हतं कारण तिकडे खूप गडबड होती. परत आम्हाला एका 16व्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पण जायचं होतं. इकडं अंशुलचं चाललेलं मला यायचं नाही. तुला जायचं खूप रडला तो पण निघताना. तर बेडरूम मध्ये. बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हे लोणचं मला तुम्हाला दाखवायचं होतं. घरी केलेलं लोणचं भरणी उघडली की असं तोंडाला पाणी सुटलेलं विचारायचंच नाही. चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.